बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता। लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवीन सरकार बनवणार, बालेन शहा यांची माहिती। वायएसआर काँग्रेसचं मतदान भाजपच्या उमेदवाराला। तेलुगू बिड्डा सुदर्शन रेड्डी यांना आंध्र प्रदेशमधून मतदान नाही। संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक। सीपी राधाकृष्णन यांचं नवी दिल्लीमध्ये देवदर्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतदान। उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात। भारत राष्ट्र समिती आणि बीजू जनता दल निवडणुकीपासून दूर। बीआरएस आणि बीजू जनता दलावर काँग्रेसचा संताप। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढचा हप्ता जमा। 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 825 कोटी रुपये जमा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंजाबसह हिमाचलच्या पूरग्रस्त भागाची पाहणी। मोदींनी अधिकारी आणि पूरग्रस्तांशी साधला संवाद। गोकुळच्या बैठकीत गोंधळाची शक्यता। गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सभेमध्ये महाडिक आणि मुश्रीफ गट भिडणे। पूरग्रस्तांच्या खांद्यावर बसून काँग्रेस खासदाराचा पाहणी दौरा। तारिक अनवर यांच्या वर्तनामुळे संताप। नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न। सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची होणार बैठक। जेईई मधील स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ। परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती। अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबतची माहिती उघड। त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय। नाशिक महानगरपालिकेची राज्य सरकारकडे मागणी। मिलिंद सोमणचा भाजप नेत्याला पुशअप चॅलेंज। वयाची 60 गाठणाऱ्या मॅचोमॅन मिलिंदचा फिटनेस फंडा। गिरणा धरण 100% भरलं। चाणकापूर आणि हरणबारी दोन्ही धरणं सुद्धा तुडुंब भरली।